समर्थ श्रीराम. दशक 5 समास 2 गुरुलक्षण. आता सद्गुरू कसे असावेत ते सांगतायत समर्थ. कारण अध्यात्माच्या क्षेत्रामध्ये गुरुत्वामध्ये आजही आणि तेव्हाही बरीच फसवाफसवी आहे आणि होती. आत्मज्ञान प्राप्त होण्यासाठी आत्मज्ञानी पुरुषाकडं जावं लागतं, हे आपण पाहिलं. काही गुरु आपल्या शिष्यांना मोठ्या कौतुकाने प्रकाश दाखवतात, नाद, सुगंध यांचे अतींद्रिय अनुभव दाखवतात, कानामध्ये मंत्र सांगतात. एवढंच ज्ञान त्यांच्याकडे असतं आणि एवढंच ज्ञान ज्यांच्याकडे असतं ना, ते स्वतःच भगवंतापासून दूर असतात. ते सद्गुरू नव्हेत. सद्गुरू म्हणजे कोण? ज्याला शुद्ध ब्रह्मज्ञान आहे, जो निश्चल समाधानी आहे, स्वधर्माचं आचरण करणारा आहे, वैराग्य संपन्न आहे, आत्मबुद्धीवर स्थिर आहे, जो शिष्याला इंद्रिय दमन करून साधनात कसं राहावं याचा अभ्यास करवून घेतो, तो सद्गुरू होय. जे काही उत्तम आहे, भगवत भक्तीला पोषक आहे, तिथे सद्गुरूचं अधिष्ठान असतं. मग आजची स्टार नोट सांगतेय, शिष्यास न लाविती साधन, न करविती इंद्रिय दमन, ऐसे गुरु अडक्याचे तीन, मिळाले तरी त्यजावे. जे शिष्याला इंद्रिय दमन करायला लावत नाही, कसाही उपदेश करतात आणि साधन करायला त्याला आग्रह करत नाही, असे जे गुरु असतात ते एक अडक्याला 3 जरी मिळाले, अडका म्हणजे पैसा, त्याचं परिमाण, तर ते अगदी त्यजावे, ते घेऊ नयेत सद्गुरू म्हणून. श्रीराम समर्थ श्रीराम.